coach Pallavi Pallavi Labre. Welcome Welcome. and Good good morning. morning. गुड मॉर्निंग मॅडम एव्हरीवन. Good morning. Welcome. मी सुरुवातीला ओळख करून देते. गेली 4 ते 5 वर्ष झाली, 4.5 वर्ष झाली मी वेलनेस फॅमिली जॉईन करून, आणि 23 किलोचा रिझल्ट आहे माझा. 5 वर्षापूर्वी जी घटना घडली की मला माइल्ड अटॅकचा त्रास झाला होता व्हिजरल फॅटमुळे, कमी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. त्याच्यानंतर मी स्वतःच्या आरोग्यावर काम करायला लागले आणि जवळजवळ 23 किलो वजन कमी कोच भालेराव सर आहे, आणि जवळजवळ 23 किलो वजन कमी करून आज आयडियली फिट आहे. आणि त्यानंतर हे बघा काय होतं माहितीये का, क्रेज मध्ये वजन कमी करतो पण तो ट्रॅक सोडला की पुन्हा आपण रिगेन करतो आणि एकदा परत वाढलेले ते वजन ते काही कमी होत नाही. त्यामुळे शक्यतो ट्रॅक आउट होऊ नका. शक्यतो शेवटपर्यंत कसं टिकवून ठेवता येईल यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. लाईफ टाईम हेल्दी राहण्यासाठी आपण फॅमिली जॉईन करतोय आणि त्या गोलवरच आपण काम करायचंय, कारण आरोग्याशिवाय तुमचा चांगला मित्र असू शकत नाही. चांगलं आरोग्य असेल तर आपण काहीही जीवनात साध्य करू शकतो. हे नेहमी वाचतो ऐकतो, पण आपल्या जीवनात आपण ते काय इम्प्लिमेंट करत नाही. तर दररोज 1 तास स्वतःसाठी द्यायचा आहे. आणि माझी ओळख सांगते, मी पल्लवी अशोक लबडे, बाय प्रोफेशन प्रायमरी टीचर आहे पुणे महानगरपालिका येथे, आणि आज मी आयडियली फिट आहे. पहिली घटना आणि 3 महिन्यापूर्वी नाही, जानेवारी 25 मध्ये माझा ऍक्सिडेंट झाला होता. मी वजन कमी केलं, बसलं होतं, आणि त्यात हा अचानक ऍक्सिडेंट झाल्यामुळं माझ्या मणक्याला मार लागला होता. आता मणक्याला मार लागल्यामुळे माझी पूर्ण हालचाल थांबली, सगळं रुटीन माझं बिघडून गेलं, आणि ती रिकव्हरी होईपर्यंत मला काही वर्कआउट वगैरे करायला जमत नव्हतं. पण तरी सुद्धा माझ्या समोर एकच टार्गेट होतं, आता हे वजन टेकवायचं कसं, कारण सगळं बैठ होतं. सगळं मणक्याला मार लागल्यामुळे मला काहीच हालचाल करता येत नव्हती. डॉक्टरांनी 6 महिने एक्सरसाइज करू नका असा सल्ला दिला. आपल्या माकड हाडाच्या वरचे जे मणके ते रप्चर झाले होते, त्यांच्या गाद्या अशा पिचल्यासारख्या झाल्या होत्या, त्यामुळे हालचाल करता येत नव्हती. पण तरी सुद्धा एक आपली स्वतःची एक मानसिक क्षमता असते, ती अशा वेळी जर आपण वाढवली तर शरीर पण आपल्याला साथ देतं. त्याच पद्धतीनं मी स्वतःला सतत सांगायची, आपल्याला असं पडून नाही राहायचं, आपल्याला आपल्या आरोग्यावर काम करायचंय, आणि जे लोक आपल्याला डिपेंड आहेत आरोग्यासाठी त्यांना सुद्धा मार्गदर्शन करायचे. तर त्यासाठी मी स्वतःला म्हणजे हे करत होते, मोटिवेट स्वतःला मोटिवेशन देत होते की नाही, असं पडून नाही राहता काम आपल्याला करायचं. आणि झालंय तसंच, जसं आपण विचार करतो तसं होतं. त्या पद्धतीनं माझं वेट तर गेन झालं नाही, पण आहे ते मेंटेन राहिलं. आणि शिवाय आनंदाची गोष्ट म्हणजे माझी रिकव्हरी 3 महिन्यात झाली. मी 3 महिन्यात एक्सरसाइज सुरुवात केली. डॉक्टरांना सुद्धा विशेष वाटलं की हे कसं शक्य झालं मॅडम, 6 महिने ही व्यक्ती उठणार नव्हती, तर 3 महिन्यात व्यायामाला सुद्धा लागली. तर त्याचा सगळ्याचा म्हणजे सगळं कशाचा परिणाम आहे, तर तुम्ही घेत असलेला चांगला आहार, तुमची जीवनशैली कशी आहे, तुम्ही विचार कसे करता, स्वतःविषयी काय विचार करता, हे सगळं त्यामध्ये मॅटर करतं. त्यामुळं फक्त बारीक दिसण्यासाठी किंवा मी छान दिसावं, मला चांगले कपडे घालता यावेत, इतरांनी माझं स्लिम ट्रिम म्हणून कौतुक करावं यासाठी नाही, तर स्वतःसाठी, स्वतःचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि आपल्या आरोग्याचा इतरांना त्रास होऊ नये यासाठी आपण आपलं हेल्थ मेंटेन करायचंय. आणि त्याच्यात मला तर यश मिळाले, मला खूप छान वाटतंय, कारण 2 वेळा मी या प्रसंगातून वाचलेली आहे. आणि आपल्या प्रत्येकासोबत हे असं घडत असतं की कुठल्या तरी एका धक्क्यातून आपण सावरत असतो, पण जे देवानं आपल्याला फुकट मध्ये दिलंय त्याचं आपल्याला महत्व राहत नाही. कारण माणसाची टेंडन्सीच आहे, फुकट मिळालं की एवढं लक्ष देत नाही आपण त्याच्याकडे. पण तसं न करता हे जे बहुमूल्य आरोग्य मिळाले, बहुमूल्य शरीर मिळाले, त्याचं आपण जतन करूया. त्याच्यामध्ये दैनंदिन वाढ कशी करता येईल त्याच्याकडे लक्ष देऊया. त्यासाठी हा ट्रॅक खूप छान आहे. भांगरे मॅडम तुम्हाला सगळ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. भांगरे सर आहेत, तुमच्या समस्या तुम्ही त्यांच्याकडे मांडू शकता हेल्थ विषयीच्या. तर त्यासाठी त्यांच्या कनेक्ट मध्ये राहा. प्रत्येकाने आपल्या कोचला फॉलो करा शक्यतो, कारण कोचला तुमची बॉडी हिस्ट्री माहित असते, आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे डाएट घ्या.
आता जेव्हा आपण आरोग्याचा विषय येतो तेव्हा वजन कमी करणे जास्त करणे हा विषय येतो, त्यावेळी 80-20चा रूल लक्षात ठेवा. 20% फक्त एक्सरसाइज आहे आणि तीही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा मसलला ट्रेनिंग देता, एक्सरसाइज करता म्हणजे मसल्स वापरत असता, एवढं ध्यान ठेवायचे. फॅट बर्न होत नाही त्यावेळी. तेव्हा फक्त मसलला ट्रेनिंग दिलं की दिवसभरात 80% तो कॅलरी डेफिसिट डाएट वापरणार आहात, घेणार आहात, त्यातून तुमची फॅट बर्निंग प्रोसेस तुमच्या शरीरात सुरू होईल आणि मग तुम्ही व्यवस्थित आयडियली सायंटिफिकली वजन कमी करणार आहात, हे ध्यानात ठेवा. म्हणून 80% डाएट वर लक्ष द्या. तुमच्या बॉडीची न्यूट्रिशन नीड कम्प्लीट होते का याकडे व्यवस्थित लक्ष द्या. त्यासाठी तुमच्या कोचला अप्रोच करा, कोचच्या संपर्कात राहा. तुमच्या वजनानुसार तुमचे न्यूट्रिशन फिक्स झालेले असतात, तेवढं ते गेलंच पाहिजे डेली रुटीन मध्ये. आणि त्या पद्धतीने नाही गेलं तर बॉडी फॅट बर्न करत नाही, बॉडी साठवते, फॅट साठवते. याचा अर्थ ती प्रोटेक्शन देत असते आपल्या शरीराला. म्हणजे फॅट साठवणे ही प्रोसेस वाईट नाहीये शरीरासाठी, ती एक प्रोटेक्शन सिस्टीम आहे. पण तेच प्रोटेक्शन जर आपण न्यूट्रिशन द्वारा दिलं तर बॉडी फॅट साठवत नाही आणि वेळोवेळी आपण पुन्हा तरुणाईकडे जातो. आता मॅडम मग अशा म्हणाल्या वय सांगायचंय, असं वय सांगत नाही, पण माझं 43 रनिंग वय आहे आणि खूप छान वाटतंय मला. माझे प्रसंग तर मी तुमच्याशी शेअर केलेलेच आहे, कारण मला एक्सरसाइजला वेळ लागतो, कदाचित नंतर वेळ कमी मिळेल म्हणून हे सांगितलं मी. आणि परत एकदा लक्षात घ्या, 23 किलो मी वजन कमी केले, आयडियली मेंटेन आहे. जेवढं मला माझ्या उंचीनुसार वजन पाहिजे तेवढं व्यवस्थित 5 वर्ष झाली कुठेही गेन नाही झालेलं. आणि मी ऍक्सिडेंटचा मुद्दाम सांगितलं की त्यावेळी मी फक्त झोपून होते, मला काही हालचाल करता येत नव्हती, तरीही वेट गेन झालं नाही. त्याला कारण म्हणजे माझं कॅलरी मॅनेजमेंट आणि त्याच्यानुसार सगळं घेत होते, त्यामुळं वेट मेंटेन राहिलं. आणि आता पुन्हा मी पहिल्यासारखं सुरुवात करते. आणि खरोखर सिस्टीमची मी खूप आभारी भंगरे मॅडम की मला आज तुम्ही स्पॉटलाइट एक्सरसाइज करण्याची संधी दिली. कारण स्पॉटलाइट म्हणजे सोपं नसतं, ज्यांनी केले त्यांना माहितीये. रेग्युलर पेक्षा हाय एनर्जी लेवल आपल्याला ठेवावी लागते इथे आणि कंटिन्युटी पाहिजे असते. आणि हे खूप छान आहे, तुम्ही चान्स देताय आणि खरोखर धन्यवाद. आणि वेळ झाला आपण सुरुवात करूया एक्सरसाइजला. सगळ्यांनी म्युझिकचा आनंद घेऊन एक्सरसाइज करायचे. जे कोणी नवीन सदस्य जॉईन झाले असतील त्यांनी टेन्शन घेऊ नका, ज्या जमतील जशा जमतील तशा स्टेप करा. आणि परत एकदा एक्सरसाइज करताना काय काळजी घ्यावी हे सांगते. तुम्ही एनर्जी ड्रिंक वगैरे हे सगळं करताच, पण जे मसल्स वापरणार आहात हे बघा, बॅक मसल्स, कोर मसल, लेग मसल, हे मोठे मोठे मसल्स आपण त्यावेळी वापरत असतो. त्यांना व्यवस्थित ट्रेन करा, कारण त्यांच्या बाइंड अप साठी पुन्हा आपल्याला एनर्जी वापरायची असते. आणि ती शरीर त्याची मॅनेजमेंट सिस्टीम कामाला लावून ते करत असतो प्रोसेस. आणि आपल्याला फक्त त्या प्रोसेसला हेल्प करायची आहे ती एक्सरसाइज द्वारा. त्यामुळं व्यवस्थित स्टेप करून घ्या, घाई गडबड करू नका. उगाच नाही का सर स्पीडनी, आम्ही खूप स्पीडनी करतो हे कुठे शो ऑफ करू नका अजिबात. तुमचे मसल ट्रेन करा. ओके, एक्सरसाइज साठी मसल ट्रेनिंग खूप गरजेचं आहे. तर आता खरोखर सुरुवात करूया, वेळ होतो आपल्याला. येस 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 येस, धन्यवाद, खूप छान. थँक्यू पल्लवी मॅम, अमेझिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सकस आहार आणि एनर्जी ड्रिंक. येस, एनर्जी ड्रिंक प्रत्येकाने घ्यायचंय आणि एक्सरसाइजला स्टार्ट करायचंय. नवीन सदस्यांनी टेन्शन घ्यायचं नाहीये, जमेल तसं हळूहळू आपल्याला कंटिन्यू करायचंय. यस, तर चलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू ऑल. देवा वेलनेस फॅमिली मध्ये यस महाराष्ट्रातील नंबर 1 देवा वेलनेस फॅमिली मध्ये आपणा सर्वांचं तिसरी बॅच मध्ये स्वागत आहे. तर चलो ऑल लीडर्स, सर्वांनी आणि अमेझिंग वर्कआउटला स्टार्ट करायचंय. तुम्ही पाहू शकता उंचीमध्ये सोडून जाणारे सदस्य 5 वर्ष वजन कसं मेंटेन ठेवायचंय, कमी करायचंय, ऐकायचंय आपल्याला, पर्यंत टिकून राहायचंय. त्या सदस्यांना वाटतं सगळं आहार सोडला पुन्हा वेळ, तर हेच तर आपल्याला शिकायचंय. यस, कंटिन्यू एक्सरसाइजला स्टार्ट करायचंय.
Yes, amazing workout. Great wellness coach. Pallavi Lapre ma'am. तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस ऑल लीडर्स परफेक्ट स्टेप करोगे तभी सामने आ पाओगे या 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 नेक्स्ट 50 स्टेप गीता मैम यस क्या बात है जबरदस्त यस वेरी नाइस गीता मेरे कौन 4 5 7 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 हात स्ट्रेट बघा गीता मॅडमचे हात स्ट्रेट आहेत 44 45 46 47 48 49 50 yes आहाराची जोड आणि अमेझिंग डाएट 100% रिझल्ट व्हेरी नाईस
29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. अमेझिंग एक्सरसाइज प्रत्येकाने फॉलो करायचे आहे. यस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50. अरे वा जबरदस्त. येस दम लागलाय सगळ्यांना. व्हेरी गुड. लागलं पाहिजे. आपल्याला बोलता पण येणार नाही इतका दम लागला पाहिजे. सोडायचा कसा त्या पद्धतीने सोडा पटकन तुम जाईल. आणि आता खूप महत्वाचा भाग आपण बांबू एक्सरसाइज करूया. कारण मसल्स खूप सारे ब्रेक झाले. ओके त्यांची गरज आहे. ते लूज नाही करायचे आपल्याला. म्हणून काहीतरी इक्विपमेंट घेतोय आणि सगळ्यांना सहज सोपा उपलब्ध होणारा बांबू आहे. 1 लिटर पाण्याची बॉटल घ्या चालते. पण काहीतरी एंगेजिंग साठी घ्या. ओके मसलची गरज आहे. मसल लूज नाही झाले पाहिजे. ऍक्च्युअली फॅट लॉस झाला पाहिजे जेणेकरून तुम्ही लाईफ टाईम आयडियल वेटला मेंटेन करा. ओके त्यासाठी मसल ट्रेनिंग परत एकदा सांगते कारण खूप सारे फोन येतात. मॅडम आमचे मसल लूज झाले, थकवा येतोय, पायाला गोळे आले आणि वजन तर अजिबात कमी नाही झालेलं. त्यावेळी काय होतं सांगते तुमचे फॅट बर्न न होता तुम्ही फक्त एक्सरसाइज करता, प्रॉपर न्यूट्रिशन बॉडीला देत नाही. त्यामुळं तुमच्या मसल्सवर एनर्जीसाठी वेळ येते आणि ते मसल्स एनर्जीसाठी वापरले जातात एका ठराविक काळापर्यंत. पण 7-8 दिवसानंतर तुम्हाला थकवायला लागतो आणि मग परत तुम्ही ब्रेक घेता, परत वेट गेन होतं आणि तेच सायकल जे दुष्टचक्र म्हणतो वेट गेनिंगचं ते सुरू होतं. जर तसं व्हायला नको असेल तर मसल ट्रेनिंग, प्रॉपर न्यूट्रिशन, 80% डाएट, 20% एक्सरसाइज, आपली मेंटल हेल्थ चांगली ठेवा, विचार चांगले करा, स्वतःला वेळ द्या. कारण शेवटपर्यंत तुमचं शरीरच फक्त तुम्हाला साथ देणार आहे, बाकी कोणीही नाही. हे लक्षात घ्या, हे स्वीकारा की माझं या जगात कोणी नाही माझ्याशिवाय.
हे जर स्वतःला बजावलं तर तुम्ही स्वतःची काळजी घ्याल आणि तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही हेल्दीरित्या अवेलेबल असाल. हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही लाईफ टाईम एक्सरसाइज आणि डाएट फॉलो करा. कोणीही सांगायची गरज पडणार नाही. आता खूप महत्वाचा भाग मसल ट्रेनिंगचा, की जे आपण मसल्स वापरले ते प्रिझर्व करायचे आणि फक्त फॅट बर्निंग साठी. थोडस बोलणं जास्त होईल मॅडम, पण हे सांगणं मला गरजेचं वाटतं. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता, हे बघा सगळ्यांना असं वाटतं आम्ही खूप एक्सरसाइज केलं, 1-1 तास व्यायाम केला म्हणजे आमचं वजन कमी होईल. असं होत नाही शक्यतो. तुमचं वजन खरंच तेव्हाच कमी होतं जेव्हा तुम्ही कॅलरी डेफिसिट डाएट घेता आणि तो डाएट कसा डिझाईन करायचा, कसा मॅनेज करायचा तुमच्या कोचला बरोबर माहित असतं. त्यामुळे त्यांच्या संपर्कात राहा. गुड न्यूट्रिशन तुमच्या बॉडीला द्या, कारण बॉडीला फक्त न्यूट्रिशनची भाषा कळते, आपलं जिभेची टेस्ट नाही कळत. न्यूट्रिशन द्या. जर न्यूट्रिशन प्रॉपर गेलं तर बॉडी शुअर होते की मला कामासाठी जे लागतंय ते मला मिळते, मला फॅटची गरज नाही. त्यामुळे मग ऑटोमॅटिकली फॅट बर्निंग प्रोसेस सुरू होते. हळूहळू जे नको आहे ते लूज व्हायला सुरुवात होते. येते लक्षात? जसं पूर्वी शिफ्टची गरज नव्हती, ते बॉडीनं वापरलं नाही म्हणून ते गळून पडलं, तसंच आहे फॅटची गरज नसेल तर ते ऑटोमॅटिकली लूज होणार आहे. जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली तर. या सातत्य खूप महत्वाचं आहे. आणि आज मी जे काय आहे ते माझ्या 5 वर्षाच्या साधनेचं फळ आहे आणि मी स्वतःचे कमिट केले. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी स्वतःला हेल्दी ठेवणार आहे आणि माझा त्रास कुणाला नाही झाला पाहिजे. ओके, हे जर आपण ठरवलं तर आपण हेल्दी राहू आणि चांगलं निरोगी आयुष्य जगू. तर आता पुढच्या 10 मिनिटाच्या एक्सरसाइजला सुरुवात करूया. थोडासा वेळ घेतला, सॉरी सगळ्यांना, पण हे महत्वाचं होतं. त्यामुळे आता पुढची एक्सरसाइज एकदम नॉनस्टॉप 50-50 स्टेप सगळे बांबू एक्सरसाइज. ओके, यस, इट्स ओके मॅम. खूप छान, जबरदस्त. यस, तर चलो, अमेझिंग. 50 स्टेप. 1 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50. ते जबरदस्त. मॅम, क्या बात है, जबरदस्त. काशीनाथ गोळे सर, नीता दळवे मॅम, कविता लोखंडे मॅम, सुवर्णा पाटील मॅम. यस, अमेझिंग, परफेक्ट स्टेप. यस, ये देखो परफेक्ट. व्हेरी नाईस.
28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 Yes, very nice Darshan. स्टेप 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 नेटवर्क इश्यू झालेला आहे सरांचा.
47, 48, 50. कुठे मॅम ग्रेट, व्हेरी नाईस, जबरदस्त. थँक्यू भांगरे मॅडम, थँक्यू सर, खूप छान. आणि आज परत एकदा माझा कॉन्फिडन्स परत आलाय की वा मी करू शकते. यस, वाव, जबरदस्त केलं मॅडम, खूप छान, अमेझिंग वर्कआउट. हे बघा, कंडिशन अशी होती 3 महिने एक्सरसाइज करू नका, इव्हन 6 महिने सांगितलं होतं, तरी पण मी 3 महिने स्वतःसाठी सुरू केलं. आणि 6 महिने झाल्यानंतर आता असं ओपनली करते, खूप छान. म्हणजे मी स्वतःची परीक्षा घेत होते आज, मी करू शकेल का, त्यासाठी काल मॅडम तुम्हाला हो म्हणाले मी की ठीक आहे, बघूया तरी किती स्टॅमिना आहे आपला, दम लागतोय. जबरदस्त, जो 5 साल पहले था वही है. मॅडम थँक्यू सो मच. कारण काय होतं माहितीये का, जोपर्यंत आपण स्वतःच आत्मपरीक्षण करत नाही तोपर्यंत आपण स्वतःला बदलवू शकत नाही, हे ध्यानात घ्या. आणि काल जसं मॅडमने मला फोन केला की रिक्वेस्ट केली, मॅडम तुम्ही करू शकाल का, मला थोडी खात्री कमी होती की बापरे, कसं स्पॉटलाइट म्हटलं की थोडंसं वेगळं असतं. मग त्यांना कंडिशन समजावली, थोडा दम लागला तर चालेल मॅडम, समोर काय लोक विचार करतील. पण मॅडमने खूप छान मला दिला, लोकांचा विचार करू नका मॅडम म्हटले, तुम्हाला जसं जमेल तसं करा. आणि त्यांच्या म्हणण्याला मी हो म्हणाले. आणि आज छानपैकी तुमच्या समोर मस्त 45 मिनिट एक्सरसाइज केलंय. आणि तुम्ही जो विश्वास दाखवला भांगरे सर, धन्यवाद. त्यासाठी मी पुन्हा एकदा स्वतःला करू शकते, मी माझं आरोग्य मेंटेन केलंय आणि खूप छान वाटतंय. आणि पुढचे सिम्पटम काय एक्सरसाइजचा, जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता त्यानंतर तुम्हाला जेव्हा छान वाटतं, हलकं वाटतं, खूप ऍक्टिव्ह वाटतं, आता मी काहीही करू शकेल असा जेव्हा तुमच्यामध्ये विश्वास येतो, ती एक्सरसाइज चांगली. ओके. आणि खूप छान झाली, मला तो फिलिंग आता येतोय. आणि ते फिलिंग मला देण्यासाठी ह्या सिस्टमची मी खूप आभारी आहे. सगळ्यांनी मला फॉलो केलं, ऐकलं आणि म्हणजे मला वेळ दिला आहे. खूप छान झाले, सगळ्यांना धन्यवाद. आता पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला कूल डाऊन करायचे, जे आपण एनर्जी लेवल डाऊन केली होती ती भरून घ्यायची, ऑक्सिजन लेवल वाढवायची. ऑक्सिजन का तर आता खूप कार्डिओ केले, ऑक्सिजन वापरलं गेल्या पूर्ण, तर तो पुन्हा फिलअप करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला रिलॅक्स व्हायचंय, पूर्ण बॉडी रिलॅक्स करा, तोंडाने श्वास सोडा. ओके. आपले जे नॉर्मलला आणायचे सगळे इंटरनल ऑर्गन आम्हाला लावले त्यांना रिलॅक्स करायचे, फुफ्फुसांना व्यायाम द्यायचा, डीप ब्रीथिंग करायचे. ओके, रिलॅक्स, सगळं कंट्रोल सोडून द्यायचं, पोटाचा डीप ब्रीथ करायचे, पोट भर ठेवायचे, मग तोंडाला सोडून द्यायचं, पोटाला खड्डा पडेपर्यंत. ओके, या पद्धतीने करायचे. दिवसभरात जेव्हाही वेळ मिळेल त्यावेळी किमान 2 मिनिट का होईना डीप ब्रीथिंग करा. ऑक्सिजन लेवल छान फिल होते. आणि तुम्ही जे न्यूट्रिशन घेताय प्रत्येक सेल पर्यंत, सेल्युलर न्यूट्रिशन त्यासाठीच आहे की तुम्ही जे न्यूट्रिशन घेताय प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम हे ऑक्सिजन पार्टिकल करत असतात. आणि जर तुमच्या रक्तात ते कमी असेल तर ते होणार नाही प्रॉब्लेम. त्यामुळे डीप ब्रीथिंग दिवसभरात केव्हा करा, तुम्हाला वेळ मिळते. ओके. आता स्ट्रेचिंग, पहिला आसन आपल्याकडे ताडासन, खूप सोपं आहे. पूर्ण बॉडी आपण आपल्या टोजवर बॅलन्स करतोय, पूर्ण बॉडी आपली पायापासून वरपर्यंत खेचतोय. आणि हा जो कोर पार्ट आहे हा फक्त एम्प्टी राहतोय, आपला आतमध्ये खेचला जातोय. याचं डायजेशन छान होणार आहे. होल्ड फॉर 10 सेकंड दिस पोझिशन. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Very nice.
पोझिशन मध्ये एका पायात बॉडी बॅलन्स करत आपण वृक्षासन करतोय. बॅलन्स, अपर बॉडी स्ट्रेच, बॅलन्स ऑन वन लेग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Very nice. Leg change, same position. Balance on one leg, upper body upside stretch. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता कोणासन कसं करायचंय? पूर्ण बॉडी अपसाइड स्ट्रेच आणि आपण हळूहळू आपल्या डाव्या बाजूला झुकतोय. ओके, पूर्ण होते आपल्या बॉडीचं जेवढं शक्य आहे तेवढं झुकायचंय. ओके, इथे स्ट्रेच होतं या साईड, आपल्याला स्ट्रेचिंग करायचं. व्हेरी नाईस. मिनिमम 10 सेकंड होत करायचं आहे. पोझिशन साईड चेंज, श्वास घेऊन पोझिशन करायची. होल्ड 10 सेकंड. व्हेरी नाईस. श्वास बघा, जबरदस्त. आता त्रिकोण असं. ओके, हलवेशन हस्तांतर घ्या. तुमचे टोच समोर असतील आणि डाव्या हाताला डावा बोट पकडायचा आहे. त्यावेळी तुमचा बोट आत घेतलेला असणार आहे. इथे बेंड करतोय आणि पूर्ण ह्या साईडला ते क्रंच देऊन इकडे आपल्याला स्ट्रेट करायचं. ओके, बेंड बेंड अँगल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी नाईस. मनाला त्रास होतोय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी नाईस. लोअर बेली साठी हा पाय असा समोर, हा पाय डावा पाय डाव्या दिशेला आपण अप्पर बॉडी डाव्या दिशेला वळवायची. या पायाची पोझिशन सरळ. ओके, अप्पर बॉडी असं स्ट्रेच, बेंड बेंड फॉरवर्ड. कमरेला झुकायचे, गुडघा वाकवायचा नाहीये, गुडघा वाकवायचा नाहीये. व्हेरी नाईस. ताण बसतोय, इथे ताण आहे, इथे ताण आहे आणि इकडे ताण पडतोय. किती छान. चला, डोकं लावा गुडघ्याला. 1 2 3 4 5. व्हेरी नाईस. जबरदस्त. बघा, मला ह्या क्रिया काहीच करता येत नव्हत्या अगोदर. जशी मी एक्सरसाइजला सुरुवात केली, मसल ट्रेनिंगला सुरुवात केली, हळूहळू सगळं पाहिजे सारखं जमायला लागलं. याचा अर्थ काय? तुमच्या बॉडीकडे बाय नॅचरल हिलिंग सिस्टीम आहे. जर कोणी पुस्तकं वाचत असाल तर क्वांटम हिलिंग म्हणून एक पुस्तक आहे, ते वाचा. जबरदस्त नॉलेज आहे आपल्या शरीराविषयी. अप्पर बॉडी स्ट्रेच, बेंड फॉरवर्ड. जबरदस्त. पाय ओके, इथे रग लागतील. स्ट्रेच, बेंड फॉरवर्ड and touch your toe. Balance. Very nice. Then movement. Side change. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. Press. Stretch. Bend. Okay. Balance on one leg. Touch your toe. Very nice. जबरदस्त. खूप छान. नमस्कार. खाली बसूया. स्ट्रेचिंग झाले, जॉईंट आपल्या ऍक्टिव्हिटी झाल्या. आता आपण नमस्कार करूया. सगळ्यात पहिला नमस्कार आपल्या आई वडिलांना असणार आहे. नमस्कार करताना सुद्धा आपण बघा वज्रासन करतो. खूप छान. दुसरा नमस्कार आपला आराध्य दैवत कुलदैवतासाठी करायचा. तिसरा नमस्कार धरणीपतीसाठी. चौथा नमस्कार प्रत्येक क्षेत्रातील गुरूंसाठी करायचा आहे. पाचवा नमस्कार हॉलवरील प्रत्येक पार्टिसिपेंट, वेलनेस कोच, आपले चेअर लीडर, नर्सिंग टीम, ऑल वेलनेस लीडर्स आणि ज्यांनी आपल्यासाठी ट्रॅक दिला. देवा वेलनेस सेंटरचे निर्माते भालेराव सर, पूजा मॅडम, सर, मॅडम, सर्वांना पाचवा नमस्कार करायचा आहे. आणि थँक्यू सो मच मॅडम. प्लीज कंटिन्यू. येस येस. खूप छान. खूप अमेझिंग असं वर्कआउट झालेलं आहे. तर आपण 2 मिनिटासाठी फक्त बसूयात आणि त्यानंतर आपण येस मॅडमचा रिझल्ट ऐकूयात.
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उमेशू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे जियाता. जय जय रघुवीर समर्थ, मोरया मोरया मी बाळताने, तुझी सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा तू घाल कोटी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. आता विश्वात्मके देवे. येस येस, खूप छान. अमेझिंग असं शरीराचा व्यायाम झालेला आहे, मनाचा व्यायाम झालेला आहे. जबरदस्त स्टॅमिना, प्रत्येकाने छान असं एक्सरसाइज केलेलं आहे, मनापासून एक्सरसाइज केलेलं आहे. ज्या सदस्यांनी आतापर्यंत बघा 5 किलो 10 किलो वजन कमी होईपर्यंत न्यूट्रिशन घेतलं आणि मध्ये सोडून दिलं, त्यानंतर पुन्हा रिगेन झालं असेल, तर असे सुद्धा सदस्य ध्यान देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. आपल्याला वजन कसं मेंटेन ठेवायचंय, मध्ये आपण स्किप केलं, आयडियल वेटला येईपर्यंत आपल्याला न्यूट्रिशन घ्यायचंय, लाईफ टाइम घ्यायचंय, कसं हेल्दी राहायचंय, कॅलरी मॅनेजमेंट कसं आपल्याला जमलं पाहिजे. कॅलरी मॅनेजमेंट जमलं तर 100% तुम्ही आयडियल वेटला राहणार आहात. आणि जसं बालेराव सरांनी 5 वर्षापूर्वी जसं देवा वेलनेस फॅमिलीचा देवा नावाने वेलनेस सेंटर जेव्हा स्टार्ट केलं, त्या झूम कॉलची स्टार्टिंग केली, तेव्हापासून पल्लवी मॅडम त्यांच्या सोबत आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत 1 वर्षभरातच जॉईन झालेला आहोत. आम्हाला सुद्धा 4 वर्ष झालं. 4 वर्ष आम्ही कंटिन्यू मेंटेन ठेवलं, वजन मेंटेन ठेवलेलं आहे. तर तोच रिझल्ट आपण पल्लवी मॅडमचा बघूयात. त्यांना एक मायनर अटॅक आलेला होता, त्याच्यामधून त्या कशा वाचलेल्या आहेत. पुन्हा ऍक्सिडेंट झाल्यानंतर पुन्हा 3 महिन्यात त्यांनी एक्सरसाइज स्टार्ट केलं. तसंच आपल्याकडे नीता दळवी मॅडम आहेत बघा, 20 वर्षानंतर जेव्हा प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली आणि त्यानंतर त्यांना मुलगा झाल्यानंतर त्यांचं फक्त हार्ट किती 30% काम करते, 30% हार्ट काम करत आहेत. तरी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही एक्सरसाइज स्टार्ट करा, आणि आज त्या 45 मिनिट आपल्यासोबत एक्सरसाइज डेली करत आहेत. फक्त विश्वास, डाएट आणि सकस संतुलित आहार, वेलनेस कोचचं मार्गदर्शन, आज त्या सुद्धा आपल्या सोबत आहेत, डेली एक्सरसाइज करतायत. तर आपण पल्लवी मॅडमचा रिझल्ट ऐकूयात. खूप सुंदर पल्लवी मॅम, अमेझिंग वर्कआउट झालेला आहे. यस, थँक्यू. थँक्यू सो मच मॅडम. मी एक्सरसाइज करत होते ना त्यावेळी मला खरंच आपले जुने दिवस आठवले आणि जुने दिवस आठवले की परत आपण बालेराव सरांसोबत एकत्र आहोत असं वाटायला लागलं. मस्त वाटतंय. आणि ते सगळं करत असताना मी 5 वर्षापूर्वी गेले, सगळं आठवत होतं ते करत असताना, आज एक्सरसाइज करत असताना. कारण साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरला सरांनी
केली आणि एक 15 ते 20 सदस्य असतील त्यावेळेसपासून मी सरांबरोबर आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे माझा. वेळोवेळी सरांनी आवश्यक माहिती देत गेले आणि त्यामुळे आज शक्यतो म्हणजे आपण आता गुरुब्रह्म गुरुविष्णू प्रार्थना म्हणालो, खरंच कोणीतरी गुरु केल्याशिवाय काहीही आपल्याला ज्ञान मिळत नाही. आणि माझे वेलनेस गुरु भार्गव सर आहे, पहिल्यापासून त्यांच्या गायडन्स अंडर मी आतापर्यंत जवळजवळ 23 किलो वजन कमी केलं. आणि ही फॅमिली जॉईन करण्याचं मेन कारण म्हणजे ना, कुणाला काहीतरी धक्का बसल्याशिवाय कोणी यात पडत नाही. मला धक्का असा बसला होता की माझं वेट गेन झालेलं, व्हिजरल फॅट वाढली होते. बराच वेळा आपण व्हिजरल फॅट हा विषय ऐकतो पण माहित नसतं व्हिजरल फॅट म्हणजे इंटरनल ऑर्गनवर वाढलेली फॅट. तर त्याच्यामुळे ना मला श्वास घ्यायला त्रास होत होता, लहानपणापासून सायनसचा त्रास होता आणि त्यात हा व्हिजरल फॅटचा त्रास वाढला आणि मग अचानक एक मायनर अटॅक आला. त्यावेळी श्वास घेतला की खूप जोराची कळ यायची आणि मुलं आसपास, दोन्ही मुलं रडायला लागलेली. छोटी मुलगी तर म्हणाली होती की म्हणजे हा प्रसंग सांगताना मला रडू येतं, कारण शेवटचा क्षण होता तो, असं वाटायचं. अंधार आला होता डोळ्यासमोर पूर्ण. 5 वर्षाची होती मुलगी आणि ती फक्त म्हणाली, आई तू सॉरी आई तू मारायचं नाही म्हणून. त्यावेळेस असं वाटलं की नाही, आपलं जीवन फक्त आपलं नसतं, ही छोटी मुलं सांगणार आहेत. येस, इट्स ओके. मग तेव्हा कळलं की नाही, आपल्या आरोग्यावर आपल्याला काम केलं पाहिजे. किती दुरावस्था करून घेतली आपण आपली. एक मिनिट हं. रिलॅक्स रिलॅक्स, पाणी घ्या. काय होते, काही आठवणी अशा असतात की जात नाहीत आणि त्या आज पुन्हा आलं, कारण आपण जुने लोक परत एकत्र आलो ना, त्यामुळं आठवलं ते सगळं. आणि तेव्हा ठरवलं नाही, आता मी या प्रसंगातून बाहेर पडले ना की मी स्वतःवर काम करणार, मी आरोग्यदायी होणार, कारण मुलांना आई पाहिजे असते. तेव्हा ती इतक्या काळापूर्तीने म्हणाली होती की आई तू मरायचं नाही. ओके, त्यावेळी ठरवलं की आपण आता आपलं आरोग्य जपायचं. तेव्हापासून मी सुरुवात केली आणि आजही ते मेंटेन करते. कधी जर कंटाळा आला तर एखादा दिवस स्किप करू शकतो, पण परत ट्राय ऑन व्हा. स्वतःशिवाय कोणी मदत करत नाही आपली, हे ध्यानात ठेवा. तुम्ही व्यायाम केला, छान न्यूट्रिशन दिलं, बघा एखादं झाड जर चांगल्या प्रकारे वाढायचं असेल तर त्याला बाहेरून खत पाणी द्यावं लागतं. ओके, तर त्याच पद्धतीने आपल्या शरीराला आवश्यक ती पोषण मूल्य जर शरीरात गेली नाही तर हळूहळू हळूहळू सेल डॅमेज होऊन आपलं शरीर असं म्हातारपणाकडे जात राहतं. तर शक्यतो न्यूट्रिशन ह्याचं बाऊ न करता न्यूट्रिशन का घ्यायचंय, आपल्या आहारातून ती पोषण मूल्यांची नीड आहे ती कम्प्लीट होते का, नसेल होत तर तुम्ही तुमच्या कोचच्या मार्गदर्शनानं न्यूट्रिशन घ्या आणि त्या पद्धतीनं आयडेंटिटी वेट कमी करा. कमी केलेलं वजन टिकवायचा प्रयत्न करा. वाईट वाटतं ह्या लोकांसाठी की ज्यांनी मध्ये जर्नी सोडली आणि पुन्हा गेन केले, आता वजनच कमी होत नाही. खूप वाईट वाटतं की कारण ते खूप मोठ्या अनारोग्यात आहेत, त्यांच्या हार्मोनल सगळे इम्बॅलन्स झालेलं असतं. अशा वेळी ती बॉडी पुन्हा ट्रॅक ऑन करण्यासाठी वेळ लागतो. तो वेळ आपल्या शरीराला द्या. मध्ये जर्नी सोडू नका. आरोग्य हे काय फक्त साध्य नाहीये, म्हणजे ते मिळालं आणि ते टिकून राहील असं होत नाही. ती साधना आहे. म्हणजे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला हे सगळं करायचं असतं. त्यामुळे शक्यतो स्वतःसाठी वेळ द्या. जे इतर जण आपल्यासाठी करणार नाहीत ना, ते आपण करायचं. काय तर आरोग्य मिळवण्यासाठी आपण वेळ द्यायचंय, चांगलं खायचंय. आजूबाजूला खूप योगदान आहे खाण्याच्या बाबतीत, पण त्याकडे लक्ष न देता कसं मॅनेज करायचं, कॅलरी मॅनेजमेंट काय आहे, आपल्या कोचच्या संपर्कात राहू शकतो. आता बघा, जेव्हा मला दुसरा प्रसंग असा आला की मला एक्सरसाइज करता येत नव्हती, मला मेडिकेशन घ्यायचं होतं आणि त्या मेडिकेशनचा एक वाईट परिणाम झाला. माझे सगळे पिरियड सायकल डिस्टर्ब झाले. 15-15 दिवसाला पिरियड्स यायला लागले होते. परत एकदा डॉक्टरांशी कन्सल्ट केलं की हे सगळं असं होतंय, काय करावं लागेल. आणि त्या 15-15 दिवसात 3 महिने जवळजवळ मी ह्या दुष्टचक्रात सापडले होते की माझे पिरियड्स 15 दिवसाला येत होते. सगळं त्या अँटीबायोटिक गोळ्यांचा परिणाम झाला होता की ज्या मी कमरेसाठी खात होते. म्हणजे त्या गोळ्यांचा इतका वाईट परिणाम झालेला आणि मी ते सगळं बंद केलं. पुन्हा भालेराव सरांशी मी कॉन्टॅक्ट केला की सर असं असं होते. पुन्हा माझे न्यूट्रिशन जे होते ते चालू केले आणि हळूहळू परत पहिल्यासारखी बॉडी व्हायला लागली. आता पिरियड सुद्धा व्यवस्थित आहेत, महिन्याच्या महिन्याला येत आहेत. आणि स्त्रियांसाठी खूप महत्वाची बाब आहे त्यांचे पिरियड्स डेट टू डेट येणं, व्यवस्थित येणं. आज वयाच्या 43 म्हणजे
साधारण मी कदाचित प्री मेनोपॉझल स्टेज मध्ये पण असू शकेल, पण त्यावेळी आपलं आरोग्य कसं राखायचं हे खूप महत्वाचं आहे. आणि याच काळात खूप अपडाऊन होत असतात, आपल्या ज्या फिमेल हार्टच्या लेवल त्या कमी होत असतात, त्या शक्यतो आपण तपासून घ्यायला पाहिजे. आणि माझ्या बाबतीत तेच होत गेलं, एकतर मेडिकेशन, पुन्हा मेनोपॉझल स्टेज, त्यामुळे सगळ्यामुळे माझ्यावर तो परिणाम झाला होता. माझं हिमोग्लोबिन साधारण 10 पर्यंत आलं. मग तेच पुन्हा रिगेन करत करत आता 12.5 ते 13 पर्यंत आहे. हा सगळा परिणाम म्हणजे आपल्या न्यूट्रिशनचा आहे. मी सगळं मेडिकेशन बंद केलं, बंद, आणि पुन्हा आपल्या न्यूट्रिशनवर मी फोकस केला. आणि वेळोवेळी आता मी हे करून हेल्दी आहे. तुम्ही पाहू शकता पहिला जो 70 किलोचा रिझल्ट, 70 किलो झाली होती, आणि त्याच्यानंतरचा जो रिझल्ट आहे 50 ते 48 किलोचा, तो तुम्ही पाहू शकताय. हा सगळं चांगला बदल जो आहे आपण देत असलेल्या खाद्यामुळे आहे. शरीर कशावर चालतं तर आपण जे काय बॉडीला देतो तसे आपण दिसतो, येते लक्षात. त्यामुळे शक्यतो आपल्या शरीराची हेळसांड करू नका. आणि जे काही कमवतंय, म्हणजे ज्या शरीराच्या जीवावर कमवतोय त्याच शरीराकडे आपण पूर्णतः दुर्लक्ष करतो, गृहीत धरतो शरीराला की त्याचं ते करेल. आणि आपलं शरीर इतकं छान आहे, म्हणजे नॅचरली हिलिंग सिस्टीम आपल्यामध्ये आहे, पण आपण त्याला सपोर्ट करत नाही. आपण व्यायाम करायचा आहे, आपण छान अन्नपदार्थ खायचे, न्यूट्रिशन द्यायचे, म्हणजे आपल्या बॉडीला सपोर्ट करायचा आहे की चांगलं राहण्यासाठी. ओके, तर आजही खूप छान वाटतंय ह्या दोन्ही प्रसंगातून मी सेफली बाहेर आहे का, तर एक छान मी हेल्थ जर्नी कंटिन्युअस चालू ठेवली त्यामुळे. आणि मध्ये मला नव्हतं करता येत कारण माझ्या शरीराची क्षमता, त्यामुळे मला नव्हतं करता येत. पण आता डे बाय डे माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होती, आणि आज तर मला छान वाटतंय की अरे वा, पहिल्यासारखं करू शकेल हा विश्वास माझ्यामध्ये आलाय, आणि खूप छान वाटतंय. त्यासाठी मी भांगरे सर, भांगरे मॅडम तुमचे खूप आभारी आहे. सगळ्यांनी मला ऐकून घेतलं, आपला बहुमूल्य वेळ माझ्यासाठी दिला, आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. येस येस, खूप छान, अमेझिंग इन्फॉर्मेशन. आज माझा पहिला दिवस आठवला ज्यावेळेस मी जॉईन केलं होतं. त्या दिवशी पल्लवी मॅडमचाच वर्कआउट होता, आणि त्यावेळेस सगळेजण एनर्जी ड्रिंक असे पित होते. तेव्हा मला असं वाटलं अरे बापरे, हे काय पितायत. मग नक्कीच एवढ्या जोरात वर्कआउट करत आहेत म्हणजेच हे काहीतरी एनर्जी लेवलच असेल, तर असं मला वाटलं त्यावेळेस. आणि नक्कीच अमेझिंग असं जादू झाली. तर आपण सर्वप्रथम पल्लवी मॅडम साठी जोरदार क्लॅपिंग करूयात, कारण खूप सुंदर असं वर्कआउट त्यांनी केलेलं आहे. येस, 1 मिनिट. खूप छान, थँक्यू पल्लवी मॅडम, आपल्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. येस येस, थँक्यू थँक्यू. इतकं अमेझिंग. आज ऑनलाईन असेल, एनी टाइम पल्लवी मॅम मार्गदर्शन करत असतात. कधीही गरज पडली तर नेहमीच मी कॉल करत असते मॅडमला, कारण डाएट बद्दल असेल, कोणत्याही गोष्टीबद्दल असेल. खरं सांगायचं म्हणजे किती जणांचा आजचा पहिला दिवस आहे का? पहिला दिन किस किस का है? थोड़ा सा हैंड रेस कर सकते हैं. पहला दिन. यस, चलो भाग गए, क्योंकि लोगों को पता नहीं होता ना कि जल्दी जाना है, रुकना है, कुछ रिजल्ट सुनना है. तो ऐसे ही मेरा ना, जब मैंने पहले दिन ज्वाइन किया ना, तो पल्लवी मैम का ही एक्सरसाइज था, और जब मैंने उनका रिजल्ट सुना ना, तो ये पहला दिन की याद आ गई, इसलिए पल्लवी मैम के आंख में आंसू आ गए. ये पहले दिन का ही उन्होंने ऐसा ही रिजल्ट शेयर किया था, क्योंकि लगता है जब साथ में आते हैं ना, तो बहुत दिनों के बाद जब सब लोग मिलते तो पुराना दिन याद आता है. वैसे ही मेरे को पल्लवी मैम को भी पुराना दिन याद आ गया. मुझे भी लगता है कि फिर से बालेराव सर के कॉल के ऊपर हम फिर से साथ में आ गए. इतना अमेजिंग रिजल्ट. और उनको जब माइनर अटैक आ गया था तो उन्होंने बताया सबको माँ होनी चाहिए. सब बच्चों को लगता है माँ चाहिए, जब रहती है तब थोड़ा सा बच्चे इधर उधर करते हैं, लेकिन जब माँ नहीं रहती है ना तो क्या होता है,
और सबको इसीलिए हमको फिट रहना, हेल्दी रहना बहुत जरूरी है। तो खुद को प्रॉमिस करो कि मेरे बच्चों के लिए मेरे को फिट रहना है, हेल्दी रहना है। मैं नहीं रहूंगी तो मेरे बच्चों का क्या होगा। पल्लवी मैम की बेटी है, अवनी नाम है उनका, बहुत ग्रेट है, बहुत अच्छा डांस करती है, इतना अमेजिंग डांस करती है ना वो, एनी टाइम बहुत पल्लवी मैम की तरह ही है वो, अमेजिंग डांस करती है, छोटी सी है। जब वो बोली ना पल्लवी मैम को कि माँ आपको मरना नहीं है, जीना है, हमारे लिए जीना है, तो बताओ उस माँ के अंदर कितना ताकत आ जाती है, कितना ताकत आ जाती है जीने के लिए। तो आपके पास अभी वक्त है, संभाल जाओ। बहुत सारे लोग है ना आइडियल वेट पे नहीं आ रहे, नहीं आ रहे, क्यों? क्योंकि डाइट नहीं हो रहा है। जीबीसी टेस्ट, खाली इसका टेस्ट, शरीर तो नहीं चाहता है लेकिन खाली इसका टेस्ट, जो शरीर को चाहिए वही दे दो। वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन, यस, वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन। ये ऐसे नहीं मैं कहूंगी, देखो ना, जैसे कि बच्चों को माँ चाहिए ना, वैसे बाप भी चाहिए होता है। लेकिन एक पिता माँ नहीं रहते तो दूसरी वाइफ ला सकता है, जेंट्स को बुरा मत मानो, लेकिन दूसरी वाइफ ला के अपना आगे की जिंदगी स्टार्ट कर सकता है। लेकिन बच्चों को माँ नहीं मिलती है, नहीं मिलती है। मिलती है क्या? वही माँ फिर से मिलती है क्या? वही प्यार फिर से मिलता है क्या? नहीं मिलता है। क्यों नहीं मिलता है? वो प्यार जो अपनी माँ करती है ना, वो प्यार नहीं मिलता है। इसलिए सब औरत घर से ही, मतलब लेडीज घर से स्टार्ट कर सकती है। हेल्दी खाना देना है, घर से हेल्दी खाना बनाना है, हेल्दी रहना है। और एक लेडीज ने मतलब ठान लिया ना कि मेरा परिवार मुझे खुशहाल रखना है, तो खाली वही कर सकती है। जो बनाएगी वही सब लोग खा सकते, फैमिली मेंबर। उन्होंने स्टार्ट किया ना ये न्यूट्रिशन, मैं ले रही हूँ, आप सब लोग ले लो, तब पूरा परिवार लेने लग जाएगा। लेकिन खुद फॉलो करो। उस दिन मैं वो सिंगाड़े मैम की स्टोरी आप लोगों को दिखाई, Recording stopped. ओ जो सिंगाड़े मैम की स्टोरी आप लोगों को सुनाई, उनके पास करोड़ों रुपए का प्रॉपर्टी, 7-7, 8-8 गाड़ियां थी, बहुत बंगला था, हर दिन का कमाई उनके हस्बैंड का 7 से 70 करोड़ का, वो बोल रही थी महीने का कमाई उतना था। लेकिन उनके पास हेल्थ नहीं थी, हेल्थ नहीं थी। तो उन्होंने 2 बार मरने की कोशिश की, 2 बार मरने की कोशिश की। और जब वो 2 बार मरने की कोशिश की, बहुत सारा टैबलेट दवाई चालू थी। और जब उनके कोच उनको मिले तो उन्होंने क्या किया, जाने दीजिए मैं ये करके देखती हूँ। तब उन्होंने ये करके दिखाया और उनका हेल्थ इतना अच्छा हो गया, इतना अच्छा हो गया। जो मार्केट में जाती थी, मैं हर बार ये बात बताती हूँ, किलो का सोना खरीद के लाती थी वो, इतना पैसा उनके पास है, हाँ अभी भी है। किलो का सोना खरीद के लाती थी, जैसे हम सब्जी लाते वैसे वो सोना लाती थी। अभी वो क्या कर रही है पता है? खुद तो न्यूट्रिशन यूज कर रही है, लेकिन सबको पागलों की तरह बता रही है हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज वेल्थ। हेल्थ नहीं तो कुछ नहीं है, हेल्थ नहीं है तो कुछ नहीं है। वो क्यों पागल हो गई, सबको बताने लगी? क्योंकि उन्होंने 2 बार कोशिश की मरने की। खेत में घर था, खेत में जाके भी वो रहने लगी। क्यों रहने लगी? कि उधर मैं ठीक हो सकती हूँ, शायद उधर जाके उनको अच्छा लगेगा। तो भी वो ठीक नहीं हुई। फिर एक वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन जब उनके पेट में गया, तब वो सोना से बढ़कर वो सोना मानने लगी।
पहली 1 तारीख को अपना किराया राशन भरती हूँ। राशन कौन सा पता है? ये वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन। 1 तारीख को ये न्यूट्रिशन खरीदती है। 1 तारीख को ये न्यूट्रिशन खरीदती है। वो सोना मेरा असली सोना है, क्योंकि उनके पास सब कुछ था, उनके हस्बैंड के पास सब कुछ था, लेकिन उनके बच्चे के लिए माँ मिल सकती थी क्या? उन्होंने 2 बार आत्महत्या करने की कोशिश की थी तो नहीं मिल सकती। लेकिन अभी वो इतना प्राउड फील, अभी उनके हस्बैंड उनको सपोर्ट कर रहे, मार्केट में जाके सबको बता रहे कि आप हेल्थ अच्छा रहे तो